जहाल महिला माओवादी नेता तारक्का हिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। या क्षणाची एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी। जहाल महिला माओवादी नेता तारक्कानं गडचिरोलीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। तारक्का ही माओवाद्यांच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समितीची सदस्य आहे। भूपतीची ती पत्नी असून पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशन याची ती वहिनी आहे। यासह तारक्कासह अन्यही काही जण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण येत आहेत। 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी म्हणून तारक्काची ओळख आहे। तारक्का माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची सदस्य असून तारक्काचं मूळ नाव विमला सीडाम असं आहे। 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्यावर आहे। 4 राज्यात मिळून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस तिच्या नावावर होतं। गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत तारक्कानं सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती। तारक्कासह अन्यही अनेक जण आता शरणागती स्वीकारतायत, आत्मसमर्पण करतायत आणि राज्याच्या गृह विभागाच्या करता ही एक मोठी गोष्ट आहे। गडचिरोली या आदिवासी भागातील आणि अत्यंत दुर्गम अशा भागातील हे सगळे रहिवासी यातले बहुसंख्य जण तारक्काच्या सोबत काम करणारे होते। तारक्का ही झोनल कमिटीची मेंबर तसंच केंद्रीय कमिटीची मेंबर सुद्धा होती। पहिली महिला जी माओवाद्यांमध्ये सहभागी झाली। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। महेश, मोठं आत्मसमर्पण होतंय तर गडचिरोली नक्कीच खूप मोठं आत्मसमर्पण म्हणू शकतो। तारक्काचं विश्लेषण आपण जर केलं तर माओवाद्यांचं देशभरातलं मोठं नेतृत्व म्हणून भूपतीची ओळख आहे। भूपती हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं माओवादी संघटनेचं नेतृत्व आहे आणि भूपतीची पत्नी ही तारक्का आहे। तारक्का ही मूळची किष्टापूरची आहे, जिमल गटालगत असलेलं, आणि गडचिरोली जिल्ह्यातली पहिली महिला नक्षलवादी माओवादी आहे जी 1983 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झाली होती। तिच्यावर 170 पेक्षा जास्त गुन्हे आहेत। जहाल माओवादी नेता किशनजीची जी पत्नी आहे, ज्या किशनजीला पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार मारण्यात आलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर तारक्का ही दंडकारण्य झोनल समितीची सदस्य आहे। तिच्यावर दंडकारण्यातल्या काही राज्यात मिळून 1 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस आहे। तारक्काचं आत्मसमर्पण हे माओवादी संघटनेसाठी खूप मोठा हादरा आहे, कारण भूपती सारखा जहाल माओवादी नेता ज्याच्याकडे गडचिरोली असेल, लगतचा छत्तीसगडचा बस्तर भाग असेल, त्या भागातल्या अनेक घटना ज्या घडतात किंवा माओवादी संघटनेमध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी होतात त्याचं सूत्रधार भूपतीकडे पाहिलं जातं। आणि अशा भूपतीची पत्नी असलेली तारक्काचं आत्मसमर्पण हा माओवादी संघटनेसाठी खूप मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे। गेल्या आपण जर 1983 पासून पूर्ण इतिहास बघितला माओवादी संघटनेचा तर अनेक तरुणींना गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी संघटनेमध्ये दाखल करण्यात तारक्काने खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। 1987 मध्ये एक मोठं प्रशिक्षण शिबिर झालं होतं कोपरसीच्या जंगलात। त्या ठिकाणी सुद्धा तारक्का, किशनजी, भूपती हे तिघे उपस्थित होते अशी माहिती आपल्याला एक अभ्यासकाने दिलेली आहे। त्यामुळे तारक्का हा यापूर्वी नर्मदक्काला अटक झाली होती। नर्मदक्काच्या नंतर तारक्काचं माओवादी संघटनेतून बाहेर पडणं हे माओवादी चळवळीला बसलेला खूप मोठा हादरा आहे। बर महेश, याचाच अर्थ ज्याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीही केला होता की ही चळवळ हळूहळू याची सगळी पाळंमुळं आम्ही खणून काढणार। तारक्कासह तिच्याबरोबर सगळे मिळून जवळपास 1.5 डझन लोक आज त्यांनी आत्मसमर्पण केलं। ही एक मोठी